अगं आता किती सुट्ट्या घेणार आहेस अजून? हा, एका हाताने मी काय काय करायचं सांग बरं. हे हाताचं हाड सुद्धा आत्ताच मोडायला हवं होतं. साधे केस बांधून नीट आंबाडा नाही घालू शकते मी. यापेक्षा काय वाईट होणार आहे? जाऊ दे, तू लवकर ये म्हणजे झालं. हा, नमस्कार आजी. आजी, मी मोहन करमरकर आणि ही आय एम मीरा, मिस गोरखपूर. मिसेस करमरकर. मीरा का मोहन? हो, आम्ही नवरा बायको आहोत. पेपरमध्ये जाहिरात पाहिली, तुम्हाला पेंगेस्ट हवेत ना, आणि मग ती बघून तुमच्या मुलाला कॉन्टॅक्ट केला अमेरिकेत. बोल रे. हॅलो आई, हे बघ एक कपल येईल. अगं म्हणजे मी ती ऍड दिली होती ना परवा, तर सोशल मीडियावर पण पोस्ट केली होती. त्यातनं काही बरेचसे मेसेजेस आले. त्यात नेमकं माझ्या इंडियातल्या ऑफिसच्या ब्रँचच्या एका रेफरन्समधनं एक कपलचा फोन होता. हा, करमरकर म्हणून फॅमिली आहे बघ. अगं काय झालंय, त्या मुलाचा लॉकडाऊनमध्ये जरा नेमका जॉब केलाय. हां, सो त्यांना आधीचं घर सोडावं लागलंय. सो दे आर सर्चिंग फॉर अ न्यू हाऊस. सो थोडंसं बघते आणि थोडंसं कमी नियम सांग त्यांना आणि ऍडजस्ट करून घे. बाय. नीट बोल त्यांच्याशी. तू मी नंतर बोलतो तुझ्याशी. चल, बाय 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 अँड टेक केअर. बाय. हे बघा, गेली 20 वर्ष या घरात मी एकटीच राहते. मला कोणी इथे येऊन राहणं अपेक्षित नाहीये. काय आहे, माझा फक्त हात मोडलाय. लुळी पांगळी नाहीये मी. माझी सगळी कामं मी स्वतः करू शकते. हे जे पेपरमध्ये ऍड देणं वगैरे आहे ना, हे माझ्या मुलाचे उद्योग आहेत. तुम्ही नाही पण आजी, काय ना, मला वाटतं आता आलाच आहात तुम्ही तर 2 दिवस राहा इथे. तुम्हाला दुसरी जागा मिळेपर्यंत त्या वरच्या खोल्यांमध्ये राहू शकता तुम्ही. काय आहे, 4 दिवसांनी ना माझ्या घरी बायका येणार आहेत बिशीसाठी. तोपर्यंत तुम्हाला दुसरी जागा मिळाली ना की झालं. 2-3 दिवसात? कम ऑन आजी, थोडंसं ॲडजस्ट करा ना. त्याचं काय आहे ना, मोहन आता जॉब शोधतोय आणि माझं सुद्धा ऑडिशन्स वगैरे चालू आहेत ॲड कॅम्पेनसाठी. एक मिनिट, मी कोणाची आजीबीजी नाहीये आणि मी तुम्हाला इथे बोलवलं नाहीये. तुमचे प्रॉब्लेम्स ना तुम्ही सॉल्व्ह करा आणि ते ऑडिशन बिडिशन सगळं माहितीये मला. आजी काय आजी? नाही सॉरी, तिला खरं सांगू का, मीराचा ना मराठीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तिला आजी म्हणायचंच नव्हतं, ते आईचं आजी झालं. आई ऐका ना प्लीज. तुम्ही म्हणाल ना ते आम्हाला सगळं मान्य आहे, पण खरं सांगू का, आत्ताच्या परिस्थितीतनं 3-4 दिवस सुद्धा आम्हाला राहायला जागा मिळणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. प्लीज. ठीक आहे, जा तुम्ही त्या वरच्या खोलीमध्ये. हो जा जा. हो, थँक्यू. थँक्यू. घे. थँक्यू. तुझी ऑडिशन होती ना आज? हो, पण मी व्हॉट्सअपवर करेन. कंटाळा आलाय मला. तुझं काय? हां, माझं काय, सगळ्या कंपन्यांना मेल पाठवून झालाय, कोणी रिवर्ट केला नाही अजून. आणि आजचा इथला शेवटचा दिवस आहे माहिती ना. एक साधा नियम, या घरात जेवणाच्या टेबलवर बेडवर पसरतात ना तसे पाय पसरून बसायचं नाही. आणि ते शूटिंगही चालू नाही. सॉरी आजी, आय मीन आई, तुम्ही कॉफी घेणार? नको. आई तुम्ही कुठे बाहेर निघालायत का? म्हणजे काही आणायचं आहे का? हवं असेल तर मी घेऊन येतो. नाही, कारण असंही मी सध्या रिकाम टिकडाच आहे ना. अहो, घरी आईला मदत करतोच ना मी, इथे तुम्हाला करीन. नाही नको रे, मी जाऊन घेऊन येते. तुम्हालाही घाई असेल ना उद्या निघायची. हो. नाही, आम्हाला कसलीच घाई नाहीये. मी करीन ना तुम्हाला मदत. काय करायचं मला सांगा. काही गरज नाहीये बाळा. माझा ना फक्त हात दुखावलाय, पाय शाबूत आहेत अजून. घरी आल्यावर सगळी कामं करायची आहेत.
सगळं अस्ताव्यस्त पडले, सगळं आवरायचंय. काय पसारा आहे नुसता. स्वतःच तरी कसं आवरणार आहे मी कोण जाणे. तुलाही काय जात यार थोडं नीट बसायला. हे उद्या आणखी एक सरप्राईज देईन मी त्यांना. लेट हर एन्जॉय हर टुमॉरोज पार्टी. अपना क्या, कल कहीं और जगह ढूंढने चले जाएंगे. पण तुला एक सांगू मीरा, मी आता एवढी वर्ष घराबाहेर राहतोय, पण गेल्या 4 दिवसात मला एकदाही असं वाटलं नाही की मी कुठे घराच्या बाहेर आहे किंवा परक्या माणसांबरोबर आहे. असं वाटत होतं की मी माझ्या घरात आहे, माझ्या आई बरोबर आहे. एकदा असं वाटलं नाही की आपण इथे पेंगेस म्हणून राहतोय. हो ना? हो रे, आजी थोडी स्ट्रिक्ट आहे पण हे बडी प्यारी. यंग एज मध्ये पाहिलंस काय कमाल फोटोज आहेत तिचे. एकदम कमाल. आमच्या दोघांकडून एक छोटीशी भेट. वाढदिवसाच्या परत एक आम्ही निघतो. हॅलो. काय ग, हा जमायचंय आज का नाही? कॅन्सलच करू आजचं. अगं ए, पुन्हा भेटूया हवं तर. पुढच्या वेळेला वगैरे नाही. घरात बाई नाहीये कामाला, पण आता मुलगा आणि सून आलेत ना, आमचं खरं सेलिब्रेशन आता सुरू होणार आहे. ठेवते ग. अडचणीच्या वेळी न बोलता मिळणारा आधार हाच तर खरा कौटुंबिक सुखाचा धागा असतो. थिंक प्युअर, an initiative by PNG Jewelers.